घरच्या घरी हॉटेलसारखा मसालेदार आणि सुपर टेस्टी पनीर मसाला बनवायचा आहे, मग ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि खूपच स्वादिष्ट पनीर मसाला. ही रेसिपी इतकी टेस्टी आहे की एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल. तर चला सुरू करू. त्यासाठी आपल्याला 2 कांदे, 2 टोमॅटो आणि सुकं खोबरं, त्यानंतर तिखट, काळा मसाला, आलं लसूण पेस्ट, मीठ, हळद आणि धनेपूड, त्याच्यानंतर कोथिंबीर. पनीर हे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर त्याचे काप करायचे. एका बाजूला गॅसवरच सुकं खोबरं आहे ते भाजत ठेवलं. त्यानंतर कांदे ते पण गॅसवर भाजून घेऊ. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदे घालून घेतले. नंतर खोबऱ्याचे काप करून घेतले, ते टाकून दिले आणि ते मिक्सरमधून काढून त्यामध्येच टोमॅटो टाकून त्याची प्युरी काढून घेतली. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून त्यात पनीर तळून घेते. पनीर आता झाले थोडंसं गोल्डन कलर येईपर्यंत. त्यानंतर ते काढून घेतले. आणि त्याच तेलामध्ये आलं लसूण पेस्ट घातली. त्यानंतर जी प्युरी काढली होती टोमॅटो, खोबरे आणि कांद्याची, ती टाकून घेतली. त्यानंतर त्यामध्ये तिखट हे जेवढं तुम्हाला तिखट हवं त्यानुसार, हळद 1 चमचा, धनेपूड, हे सगळं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर काळा मसाला, आणि कोथिंबीर हे घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये पनीर क्यूब्स टाकले आणि चांगलं एकत्र करायचं. ते गरम पाणी, आता त्यामध्ये पाणी गरम केलं होतं ते पाणी घालून घेते. आता चवीनुसार मीठ घालायचं. भाजी झाली, आता छान कलर आला भाजीला. आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ. त्याच्यावरून पनीर किसून घालते आणि थोडीशी कोथिंबीर. तर तयार आहे गरमागरम पनीर मसाला. तुम्ही हे नान, रोटी किंवा जीरा राईस बरोबरही सर्व करू शकता.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.